जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम जय राम हरि जय राम जय राम जय राम जय राम रूप पाहता रोचनी रूप पाहता रोचनी पुढे या पुढे पुढे गजाने हो साजनी गजाने हो साजनी तो विठ्ठल माधव बरवा बरवा तो विठ्ठल ओ विठ्ठल बहुत सुखदाई दोरी बहुत सुखदाई दोरी बहुत सुखदाई दोरी मरोनी विठलिया बरी मरोनी विठलिया बरी ओ हरे Oh,
माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा बरवा तो हा राम हरि राम हरि जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम धर्म जिदो मूर्ते पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती धर्माची मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती मग सोडावे दातारा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा सोडवी दातारा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा करसी अंगीकार तरी काय माझा भार तरी काय माझा भार तरी काय माझा भार जीवीच्या जीवना जीवीच्या जीवना जीवीच्या जीवना तुकामणी नारायणा तुकामणी नारायणा तुकामणी नारायणा जीवीच्या जीवना तुकामणी नारायणा तुकामणी नारायणा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा मज सोडवी दातारा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा गोपाल कुमार जय जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी धर्माची तू मूर्ती 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 धर्माची तू धर्माची तू धर्माची तू मूर्ती 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 पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती
पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोड विधाता, मज सोड विधाता. कर्मापासोनी दुस्तरा, कर्मापासोनी, 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 कर्मापासूनी दुस्तरा, कर्मापासूनी दुस्तरा, कर्मापासूनी दुस्तरा, कर्मापासोनी दुस्तरा, कर्मापासोनी दुस्तरा, दुस्तरा, मज सोड भजन करा सर्वजण. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा म्हणा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. म्हणा पूर्व म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा पंढरीनाथ भगवान की जय. मौनी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरुसार महाराज की जय. घरं 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 घरं. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हते. मज सोडवे दातारा कर्मापासूनी दुस्तरा. करसे अंगीकार तरी काय माझा भार.
जीवेच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिववीरैचिनुतं शरण्यम् भृत्यारतिहं प्रणतपाद भवाब्धिपोत वन्दे महापुरुषदे चरणारविन्दं पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथमान दुसरे चरण संताची दुसरे चरण पंथाचिया दुसरे चरण पंथाचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी से गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा. प्रस्तुत शिवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवंताकडे मला या कर्माच्या कचाट्यातून सोड अशी करुणा भागतात. भगवंताकडे करुणा भागतात, देवा मला या कर्माच्या कचाट्यातून तू सोडून टाक, कारण का त्यातून सोडवणारा जगात असा दुसरा कोणी नाही. मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा. आणि हे एवढं मागणं मागून मग भगवंताचं वर्णन केलं. तू धर्माची मूर्ती आहेस, पाप पुण्य तुझ्या हातात आहेस, तू अंगीकार केलं तर मला भार होणार नाही. तू सर्व जीवांचं जीवन आहेस, तूच म्हणजे संपूर्ण जगाचं जीवन आहेस, असा तू नारायण आहेस. तू मला कर्मापासून सोडव, असा अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. विठाल विठाल आज आपल्या दिंडी सोहळ्याचा दुसरा दिवस आहे. या ठिकाणी आपल्या वाळकी क्षेत्रामध्ये बालसिंग साहेब यांच्या मंगल कार्यालयामध्ये आपला नेहमीप्रमाणे मुक्काम असतो. उरलेलं शेवटी बोलता येईल, आता नको आरंभाला. तिथं भजन म्हणायला गोड लागलं, आता जड चाललं ते. असं ते मग काय म्हणतो, जेवायला गोष्टीवर आग्रह मिळून आग्रह करते, सासू आग्रह करते. आता कसं काय हात मोडून जेव्हा पोट फुगतं मग त्याला किंमत कळते. आता तसंच आता ते कोणी उत्साहाच्या भरात करतं काय, पण चला असो, मी तेवढं तुमचं तर काम करणार आहे तासभर, तसं तर पुढे नेईल म्हणा, पण असो तो काय हरकत नाही. आजचा दुसरा दिवस आहे. वाळकी या ठिकाणी नेहमीप्रमाणे आपली दिंडी आजही आली, सुखरूप आली, उत्तम प्रकारचं स्वागत झालेलं आहे. उरलेल्यानंतर बोलता येईल, असो तो भाग. कालच्या रात्रीच्या कीर्तनामध्ये आपण भगवंताकडे मागणी केल्या जाते. मग मागणी तुकाराम महाराजांनी भगवंताकडे मागणी केलेली आहे, याचना केलेली आहे, विनंती केलेली आहे आणि करुणा पण भागलेली आहे. ह्या 4ही गोष्टी आहेत. मग या 4ही गोष्टी फक्त प्रपंचातही माणसं मागणी करतात, प्रपंचातही विनंती करतात, प्रपंचातही याचना करतात. प्रपंचात करुणा शब्द नसतो बहुतेक. करुणा भागतात, दयावया करतात, पण इथं हा करुणा शब्द वापरावा, इथं याचना त्यांना ती माहिती नसतं. तो पारमार्थिक शब्द आहे, संत वाङ्मयातला आहे, शास्त्रीय शब्द आहे. पण मागणी ही सरस्वरण माहीत आहे. आणि म्हणून रात्री तो भरपूर विषय झाला. मागणारा कोण असतो, देणारा दाता कोण असतो, मागणीचा विषय काय असावं. आपल्या पिंडामध्ये माणसाला स्वार्थ हा सुटत नाही, तो मागतच राहतो. तुकाराम महाराज मात्र 2 वृत्ती म्हणतात का आम्ही जगात कोणाकडे मागत नाहीत, आम्ही मागो ऐसे तुझ पासे नाही. किंवा महाराज म्हणतात आमच्या परंपरेत
ही मागणी ही अशी मागणं हे नाही काय ते काही मागणे हे आम्हा अनुचित आणि वडिलांची रीत जाणत असो. आमच्या वडिलाकडं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज व्यास वशिष्ठापासून आमच्याकडे मागण्याची परंपरा नाही. हे इथला नियमच भयंकर आहे वारकऱ्यांचा. पृथ्वी तळ राज्यमद मी नेघे नेली ही पद, रामकृष्ण वाचे गोविंदन हाच चंद तुझ्या पंते. म्हणजे पृथ्वी जरी दिली तरी सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात ह्या वारकरी संप्रदायाची निष्कामता, वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाची उंची, वारकरी संप्रदायाच्या भक्तीतली सूक्ष्मता आणि वारकरी संप्रदायाचा त्याग वारकऱ्यात होऊन सुद्धा तो कळत नाही. असं आहे. आता नुसतं तुम्ही झाले नाही ते कळून घ्या, खूप अभ्यास करावा लागतो ना त्याला. त्याग काय असतो, या भक्तीतली सूक्ष्मता काय असते, वैराग्य काय असतं आणि सिद्धांताचा टोक सिद्धांत काय असतो, त्यागाची भूमिका केवढी असते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आमच्या परंपरेत मागणं ही गोष्ट तर नाहीच आहे. बरं धिकजेने हात पसरी धिकजेने हात पसरणं तर काय भिक्षा पात्रे अवलंबने आणि जळो जिने लाजीरवाणी. वारकरी जर देवाकडे कधी काय हरिदर्शनाचं पण नाही करीत, वारकरी दर्शनाचं नाही पण करीत. कधी वारकरी गेला आणि 4 तास उभा राहिला नाही 4 तास दर्शन घेतलं असं कधी नाही होत. एरवी जाऊन ते दर्शन घेऊ शकतात. पण तर चंद्रभागे स्नान काय विधितो हरिकथा. पण वारकरी तिथं गेल्यानंतर कोठे नका पाहू करा हरिकथा, तेथे अवचिता सापडेल. कथेत देव आहे, नामात देव आहे, भजनात देव आहे, जिवंत देव आहे. ज्ञानेश्वर रामकृष्ण वाचे गोविंद हा या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विषेद उदंड गाती, तयापाशी पांडवा मी हरपला घेऊसावा, जेथ नाम घोष बरवा करती माझा. आता संतांच्या वाक्यावर तुमचा विश्वास नाही, त्याला आम्ही काय करावं, त्याला आम्ही काय नाही काय करू. आपण डोंगर धुंडाळणार, काशी धुंडाळणार, काय काय धुंडाळते कशाला जातो. देवाचं गट तुझे बापाने गथोड बांधतोय का देवाचं? अरे गावातला महादेव मंदिर तोच तिथं काय वेगळा महादेव आहे. मग तिथं काय तुम्ही म्हणता बरं झालं महाराज झालं तिकडे जायचं काही काम नाही. तिकडं तीर्थक्षेत्रातला पावर असतो, आपलं मन शुद्ध होतं, आपल्या भगवंताचं रूप पाहायला मिळतं. क्षेत्रात गेल्याच्या नंतर त्या प्रत्येक क्षेत्राचं वैशिष्ट्य असतं. त्या क्षेत्रामध्ये आपल्या मनावरती जे दोष असतात ते दोष निवृत्त होतात. आणि म्हणून आपल्याला मंदिरात जावं लागतं, तीर्थक्षेत्रात जावं लागतं. आणि तिथले साधूंचे आशीर्वाद असतात, देवतेंची एक भूमी अशी तपोभूमी असते. नाही तुम्ही उद्या मंदिरात जायचं बंद करता तर कुठं नका, तसं नका करीत. मंदिरात जा, पूजा बिजा करीत जा. फक्त एक परमार्थातलं सगळ्यात मोठं वर्म असेल. काय वर्म आहे परमार्थातलं? भगवंताकडे काही मागितलं म्हणजे ते मिळतं असं नाही. त्याच्याकडे जे मागितलं ते मिळतं. तुम्हाला सांगितलं कुंकू मागायला तरी मग इकडे कुंकू मागायला की तिकडे कसं काय मिळणार आहे ते कुंकू? ज्याच्याकडे जे नाही ते तो देऊ शकत नाही. भगवान जे देतो ते संत मागतात आणि भगवंताकडे जे आपल्याला मिळतं ते वारकऱ्यांनी मागितलेलं आहे, बाकी दुसरं काही नाही. असं मागावं. एक भगवान रात्री सांगितलं तुम्हाला मी, ते लोक भीक मागतात. अरे पण ज्याच्याकडे भीक मागायचं भगवंतांनी त्याला दिलं त्याच्याकडे जाण मागायला, तो देईल ना मग तुम्हाला तो. असं काही मागितलं का एका मागण्यात सगळी काही गोष्ट त्याला प्राप्त होत असते. विढाल विढाल. एका राजाला 100 राण्या होत्या आणि तो राजा परदेशाला विदेशाला निघाला. त्यांनी सगळ्या राण्यांना बोलवलं, सांगितलं मी उद्या विदेशी जाणार आहे, फार श्रीमंत देशात जाणार आहे, तुम्हाला कोणला काय काय पाहिजे. त्यांनी एक पाकिट तयार करायचं आणि त्या पाकिटामध्ये तुमचं आलं म्हणते लिहून काय दागिने कपडे काय असतील ते चिठ्ठ्या. मग आता राजाच्या राण्या होत्या त्यांना माहीत, त्यांना सगळं हिरो दिसत असतं. तिथं काही कमी करणार का पण राजाला काही त्रास होणार आहे. 10,000 शेळी काही 25,000 सांगितलं, त्याला काय अडचणी. ज्याला पाहिजे दागिने कपडे हे सगळं त्या पाकिटात कागद घातला, लिहिला, गेला राजा. तिकडून सगळ्यांना ज्या ज्या पाकिटात जे जे होतं तेवढं पॅक केलं ना आणलं. धाकटी राणी ती सगळी हुशार होती, तुझ्यासारखी हुशार होती, एकच नंबर. काय माणसाला चॅप्टर असतात, एवढी चॅप्टर होती ती. त्याने त्या पाकिटात काहीच नाही लिहिलं साहेब. तिनं लिहिलं
मला फक्त तुम्ही पाहिजेत. काहीच नाही दिलं. हा आले तिकडून सगळ्या राण्या जेव्हा त्यांचे प्रत्येकाचे पॅकिंग खोलल्यानंतर काय खुश महाराज, कोण कपडे अंगोर, कोण दागिने अंगोर, आणि ती धाकटी राणी आपली बारीक तोंड करून उभी राहिली ती. आणि मग सगळी म्हणते हिनं काय मागितलं, तिने काय नाही म्हणलं. मग तिने फक्त मला मागितलं हे तुमचं मिळालं का, जा म्हणले तुम्ही. तो त्या राणीबरोबर निघून गेला. कळलं की तुम्हाला? पुढचं राज्य कोणाचं आहे आता? पुढचं राजाच हातात आल्यानंतर राज्य सगळं तेच ना. तसं भगवानच मागितलं आणि भगवंतालाच हातात घेतल्यानंतर बाकी सगळं आपलंच ना ती गोष्ट. विठाल विठाल त्याला मागण्याकरता काय मागावं लागेल? तो तसं लोक लक्ष्मीच्या नादी लागत आहेत. आता लक्ष्मी त्याची बायको आहे भाले माणूस. बेला शेक बिनला लोकांची बायको मागता त्याला बरं वाटेल का ते लोकांची बायको मागायला? बरं दुसरी गोष्ट, ती मागून मिळणार आहे का ती गोष्ट? ती फार काय त्याला तरंग चंचला तरंग भंगा असं तिचं वर्णन केलं आहे. त्या पाण्यावरची लाट असते, ती लाट जशी निर्माण होते त्याला इतका वेग असतो, निर्माण झाली त्या कडापर्यंत किती निर्माण होऊन जाते आणि जाऊन आदळते ती, तशी ते चपला तरंग भंगा असं त्या लक्ष्मीचं वर्ण आहे. इतका वेग असतो तिला. ती फक्त मुकुंदी स्थिरावली. ज्ञानेश्वर माझं लक्ष्मी मुकुंदी स्थिरावली, ती भगवंताजवळ राहते. मग तुम्हाला लक्ष्मी पाहिजे, पैसा पाहिजे ना, भगवंताला जवळ ठेवा, ती आपोआप जवळ राहील. ती पाय धुवायच्या दैवा पात्र झाली, पाय लक्ष्मीच्या हाती ती यावे का कोणती. भगवंताला जर जवळ ठेवलं मग त्याच्याकरता मग आता एक झालं, तुम्हाला लक्ष्मी पाहिजे तर कोण पाहिजे? भगवान पाहिजे. आणि भगवान पाहिजे त्याला दोरी कोणती घालायची? मग ती एक माळ ते चित्र होती, ती घरामध्ये थोडा कचरा झाला का ते आई लय रागवायचं. ते लय दिवसांनी त्याला मुलगा झाला. आता एकुलते एक झाल्यानंतर एकुलते एक लय लाडकं असतं, बरं आहे का नाही? हा, आता आपल्याला काय त्याचा अनुभव नाही, लोकांना माहिती आहे ते. आणि आताचे ती एवढे लाडके आहेत, त्या आईबापानीच पोरांचं फार वाटोळं केलं. तुम्हाला सांग, खरं पोरांचं वाटोळं केलं पहिलं आईनी. अख्खे पोरं मातीत घातले ना, अजून लय घालणार ते मातीत पोरं. आता आपल्या आश्रमात पोरं आहेत ना, नुसतं शिंकलं का नवर बायकोलं की हजर. अरे शिंक म्हणजे काही नवीन आहे का, काय गोष्ट आहे का, तुम्हालाच काही नवीन परी झालंय काय? आणि ते नाही, माझ्या पोराला बोलायचं नाही. शाळेतली गोष्ट सगळ्याला माहिती आहे. त्या गुरुजी नुसते डोळे तरी वाटाळले का गुरुजी जेलमध्ये जावं लागते. काय करते? बाप म्हणला ना, हे भाडूया अभ्यास कर, तुमचं तर लय वया, आपल्याकडे 4 आहेत का, आणि कोणाकरता करायचं हे? आता तो काय करील? तो आता कानात नाही मुतायचा का, दुसरं काय करील तो आता? तशी गोष्ट आहे ती. मग ते काय सांगत होतं, गेलं की विसरून. हा 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 नाही, त्या श्रीमंताला ते म्हणून. पण त्याला 60 वर्षांनी पोरगं झालं, इतकं लाडकं झालं ते. आता ते लाडकं झाल्यानंतर त्या दारात कुत्र्याची पिलं साहेब, ते खेळता खेळता कुत्र्याची पिलं घ्यायचं ना घ्यायचं घरामध्ये घेऊन. आता हे काय ते नको अनुकूल हा तिकडं, त्याला लय राग यायचा. आता काय करावं, ते सगळं राग यायचं, सगळी गोष्ट खरी आहे. आता पुढे पुढे ते पिलू मोठं झालं. आता पूर्वीच्या काळात काय असे संडास नव्हते, त्याने घाण तोंडात धरायची, ती वाळलेली चाललं वडीत 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 घरात. आता तो महाराज इतका रागवायचा. आणि मग काय विचारता त्या बाईचं. आता त्याला लागत होती बायको, आणि बायकोला लागत होतं पोरग, आणि पोरगाला लागत होतं पिलू, आणि पिलाला लागत होतं टिंब टिंब. लक्षात येतं ना तुमच्या? तुम्हाला लागते लक्ष्मी, लक्ष्मी राहते भगवंताजवळ. आणि तुम्हाला भगवान पाहिजे तर त्याच्याकरता काय पाहिजे? तुकाराम महाराज म्हणतात, मी सांगतो ते करा. परमेष्ठी पदा तुच्छ मानिते सर्वदा, इंद्रपदाधिक भोग, भोग नव्हे तो भवरोग. तुकाराम महाराजाला देव प्रसन्न झाले, म्हणले तुम्हाला काय काय मागायचं मागून घ्या म्हणले. मग मागून म्हणले तुम्हाला इंद्राचं पद देऊ का म्हणले? परमेष्ठी पदा. ब्रह्मदेवाचं पद तुकाराम म्हणजे परमेष्ठी पदा तुच्छ मानिते सर्वदा, ते नको म्हणले आम्हाला वारकले. बरं इंद्रपदाधिक भोग, इंद्राची इंद्रायणी घ्या म्हणले तुम्हाला, अमरावती घ्या, स्वर्ग घ्या. इंद्रपदाधिक भोग, भोग नव्हे तो भवरोग, ते पण नको. बरं नको. मग काय म्हणले? मग हे संपूर्ण देशाचं राज्य घ्या. देश नाही, जगाचं राज्यपद मदत काय ते सगळं विनाशीचे, ते पण नको.
मग पातळीचं राज्य घ्या. नाही, नको नको नको. पातळीचं आधिपत्य आणि ते तो मानित विपत्य, तिथं फार मोठी विपत्ती म्हणे. नकोच म्हणे ते आम्हाला. बरं असं करा तुकाराम महाराज, तुम्हाला असं काही देतो, लक्ष देऊ नये का मी कशा करता सांगतोय. भगवान म्हणले तुम्हाला योग देतो म्हणले. हातात माती घेतली का लगेच बुक्का, हातात साखर माती घेतली का खडी साखर, पाण्याला हात लावला का लगेच तूप. एवढे चमत्कार घेतले होती. हे असं एवढं उंच साधन. मग काय अडचणी, लोक तुमच्या मागं लागतील, तुमचा खूप मान्यता वाढेल. घ्या ना ते योग. काय उत्तर दिलं तुकाराम महाराजांनी? ऐकतात येतो म्हणले, काय का अभ्यास नका करू. महाराज म्हणले योगासारखे काय योग नव्हे तो भवरोग, हा योग सिद्धी सार ते तो मानिती आसार. योग आता ते फार वाईट गोष्ट. लोक आमच्या आम्हाला नकोच ती लोकांची गोष्ट. सगळं मागून संपलं. मग शेवटी भगवान म्हटले एक करा म्हणले, आता तुम्ही याच्याकरता पारमार्थ करताना म्हणले मोक्ष देतो. मोक्षाला काय अडचणी? काय उत्तर दिलं महाराजांनी? मोक्षा एवढे सुख, सुख नव्हे तेच दुःख. मोक्षासारखं दुःख तर नको. झालं. शेवटी हात टेकले भगवंतानी. बरं म्हणले काय, मग तुम्ही मागा. तुकाराम म्हणजे मी मागितले देताल का म्हणे? हो देतो म्हणले. काय तुम्ही म्हणाल ते देतो. मग तुकाराम म्हणले दिलं पाहिजे, वचन द्या म्हणले. देतो म्हणले. दिलं. मग तुकाराम म्हणले आमची गोष्ट अशी आहे म्हणले की तुका म्हणे काय रे मंगल ते, हा तुका म्हणे हरे विन, हा तुका म्हणे हरे विन त्यासी वाटे अवघासीन, त्याची वाटे अवघासीन, त्याची वाटे अवघासीन. हरे विन त्याची वाटे तुका म्हणे हरी त्याची वाटे अवघासीन, त्याची वाटे अवघासीन, त्याची वाटे अवघासीन. तुका म्हणे हरी विना त्याची वाटे अवघासीन, त्याची वाटे अवघासीन, त्याची वाटे अवघासीन. तुका म्हणे हरे बिन त्याशी वाटे अवघाक्षी. मग काय देऊ? काही नाही, फक्त एकच सदा हरीचे चिंतन. काय हेचे ज्याचे धन सदा हरीचे चिंतन. आम्हाला प्रेम दे, आम्हाला भक्ती दे, आम्हाला समाधान दे, आम्हाला शांती दे. आम्हाला तुझी भक्ती सोडून मोक्षपद तुच्छ केल्या कारणे आणि आम्हा जन्म घेणे युगायुगी. विटे ऐसे सुख नो हे भक्तिरस, आणि पुढता पुढती आस सेवावी. हे देवा द्यायचं तर आम्हाला फक्त भक्ती दे, अशी तुकाराम महाराजांनी मागणी केली आहे. खूप ठिकाणी मागणी, ते जाऊ द्या, मुद्दाम कालचा लांबला अजून तो. तर मागणीतला विषय भगवंताकडे काय होतं ते मज भाव प्रेम दीपित. भगवंताकडे हेच मागितलं ना. मग आता याचना पण केली. मग याचनेचा विषय काय असतो? याचना करत असताना मागणीपेक्षा थोडीशी गोष्ट वेगळी असते. तुकाराम महाराजांनी याचना पण केली आहे, विनंती पण केली आहे, करुणा पण भाकलेली आहे आणि मागणी पण केली आहे. पण सगळ्याचा विषय परमात्मा, सगळ्याचा विषय नाम, भक्ती, प्रेम, परमात्मा असंच आहे. आपला तसा विषय नसतो. याचना वेगळी असते. याचना कधी केल्या जाते? याचना का करायला होती? म्हणून माणसाला याचना कसा काय करत असतो? याचना करतो त्या कालामध्ये कोणीही असला याचक झाला का त्याला निचत्व येतं. असे निचत्व येतं. असे जगतपते असं म्हटलंय. जगतपते काय? जगतपते निचंगत्वा विष्णुर्वा मतांगतः. म्हणजे ज्या कालामध्ये जगतपती परमात्मा हा जो मागायला जातो आणि मागितलं त्यावेळी काय त्याला काय व्हावं लागेल? त्याला वामनतांगता झाला ना. वामन तो वामन अवतार घ्यावा लागला ना त्याला मागण्याच्या बाबतीमध्ये गेल्यानंतर. पण मग याचना मागायला जर गेला, कोणाकडे गेला मागायला, तर मग तो काही रडक्या तोंडाने मागत नाही. बरोबर आहे का नाही? पण याचनेला तसं नाही चालत. याचना काय करावी लागते? त्या गरुड पुराणामध्ये
असं म्हटलेलं आहे. मुखभंग स्वरो दीना गात्र स्वेदो महद्भयम मरणे यानी चिन्हानी तानी चिन्हानी याचतः. हे याचकाचे चिन्ह असतात. मुखभंग स्वरहीन काय स्वरदीन गात्रस्वेद आणि महद्भयम 4 गोष्टी सांगितल्यात. याचना कधी करतो मुखभंगा? तुम्ही ते पाहिलं का? ते भिकारी लोक याचना करणं म्हणजे भिकारीच असतो. भीक मागतो त्याला भिकारी म्हणतात. आणि भिकारी असतो तो याचनाच करत असतो. तुकोबाराने भिकाऱ्याचं पण रूप घेतलं, पण मागितलं वेगळं. ना व्यवहारात पण भीक मागतो, ती याचना असते. ती याचना काय करते माणसाला? याचना ही याचक झाल्यानंतर त्याला काहीही करायला होते. काय करावं लागते? भीक मागाय सुद्धा कळलं पाहिजे. कोणाला काय भीक मागता येतं का? म्हणजे काकडे साहेब म्हणलं भीक मागून पहा बरं, तुम जमत आहे का? साहेब जमेल का तुम्ही? हो, नाही जमायचं भीक मागायचं. अहो, कोणाला पाणी मागायचं, घासा कोळा तर कोणाला पाणी मागायचं, पण माणसाला लाज वाटते. कसं काय मागू? एखाद्याला वाईट वाटलं तर काय करावं? आता काही बिनलाजेच असं तो सारखे तो भाग वेगळा म्हणा. जन्मजात तुला मिळालीच नाही तिथे चांगलं भाग्यवान आहेस तू म्हणा. मग ते पहिली तेच सांगतो तुम्हाला. मुखभंग पहिली गोष्ट, स्वरदेन 2, गात्रस्वेद 3 आणि महद्भयम 4. याचना करणारी मुखभंग जे तुम्ही त्या चौकात ते भीक मागणारे असतात ना, त्यांची भीक द्यावं मुखभंग असं तोंड करता आलं पाहिजे. समोरच्याचा तर पगळच पाहिजे. ज्याला इच्छा नसताना तरी खिशात घाल. मुखभंग असं चेहरा का नाही हो द्या. भिकारी येतो त्यावेळी कसं बघतो? द्यावं माय द्या. ते चेहरा येतो, चेहरा तो अभ्यास करायसारखी गोष्ट आहे. तो कारण तो याचक बनलाय आणि म्हणून याचक बनल्याच्या नंतर त्याला तो चेहरा करता आला पाहिजे. तुकारामाने तसा चेहरा केला कारण त्या समोरच्याला कळवळाच फुटला पाहिजे. मुखभंग असं मुखभंग म्हणजे एकदम असा म्लान चेहरा करायचा. मुखभंग मग मागतो त्या कालामध्ये त्या पहिली गोष्ट मुखभंग. फार असंच काही चेहरा करायचा का त्याला द्यायचे. स्वरभंग काय हो तेवढं भीक द्यावा आम्हाला. हो मावशी काय भाकर असते तर वाढ. कोण देईन का आला? रट्टे देईन ते. देव माय काहीतरी माय असली त्याला काय म्हणतात? स्वर. म्हणजे जसं चेहऱ्यावरचा भाव लागतो तसा स्वर काय? स्वर दीन अत्यंत दीनवाणी, दीनहीन याचक. तुकाराम महाराज म्हणलात मी दीनहीन याचक. मी असा दीन आहे, हीन आहे आणि मग त्याला भीक मागता येतं. म्हणजे तो दुसरा अर्थ काय? भीक मागत असताना त्याला ते असं त्याचा स्वर असा करता आला पाहिजे. कोणत्याही स्वरात भीक मागितली त्याला भीक मिळत नाही. कोणताही चेहरा करून त्याला भीक मिळत नाही. त्याला म्लानमुख केलं पाहिजे आणि स्वरभंग पण केला पाहिजे. भीक मागायला गेला आणि मग दाताड काढायला लागला तर असं काही जमत नाही. अशा प्रकारे एका माणसाच्या पोरीचं लग्न करायचं होतं आणि लग्न करायचं तर मग तो आता काय एका सावकार म्हणला, सावकार मला पैसे द्यावं. तो म्हणला चालन द्या मला पाठवून. मग गेला मुलगा पैसे मागायला. तर ह्यो गरीब. आता तू काय सावकार मोठा श्रीमंत होता मनुष्य. गेला मग आता त्याला भीक मागायचंच ना. त्याला नमस्कार करा बोद्या काहीतरी ती भाषा त्याला ते स्वरभंग खूप तारमळे बो आमकं. तो गेल्याबरोबर ते जिथं खो 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 हसायला लागला. तो म्हणला का रे का? तो म्हणला नाही तुमच्याकडून पैसे न्यायचे म्हणला. मग हसतो का? म्हणला काय नाही म्हणला शेठजी जर तू मेले ते दार तू निघायचे कसं काय? म्हणला तुमचं शरीर एवढं आणि दार तर एवढं. अरे पण भले मास तुला पैसे नाही, तू माझ्या मरणाची का वाट पाहतो? पैशाचं नंतर पाहता येईल म्हणला, पण हे तू मेरी तर दारातून काढायचं कसं काय? आता त्याला एवढा राग आला. ते त्या नोकर हे उचललं दे म्हणजे आंधळे कुठे टाकून म्हणले कशाला आलं? माझ्या मरणाची वाट पाहतो. बराच वेळ झाला. ते बायको म्हणलं जा बरं कहून पोरग याय ना म्हणला. गेली बायको. मग शेठजी माझा मुलगा आला होता इथं. आला होता म्हणे. मग कुठे येत म्हणे? काय मुलगा म्हणले मुलगा भीक मागायला पाठवलं म्हणले. तर त्याने इकडं मला म्हणलं तो मेला तर तोडून कसं काय काढायचा? आता काय पोराच्या नादी लागतं म्हणते. त्याच्याकडं मूर्खाच्या नादी लागता. नाही निघला तर आपण तोडून काढ असतं म्हणले. त्याच्याकडं नादी लागता बोलले. त्याच्या पुढची आवृत्ती
आता मुलगी राहिली होती. आता मुलगी ती म्हणली जाय बरं तुझी आई गेली. गेली मुलगी. आता मुलगी त्याच्या पुढची आवृत्ती होती. ती म्हणे शेठजी आमची आई येऊन भाऊ आलता इथं आले होते म्हणे पैसे मागायला. अरे काय पैसे मागले काय झाले म्हणे. एक म्हणलं मेले तर तावड काढायचे कसे आई म्हणले तोडून काढायचे. शेठजी कुठं त्यांच्या ते शिकलेले नाहीत म्हणले. आता एवढी सोपी गोष्ट काय आपण माडीच पिटून दिली असती मग बाकी अडचण काय पडली होती. आणि शेवटी मग बिचारा तो स्वतः गेला. तो म्हणला शेठजी मुलगा तिकडं बायको तिकडं मुलगी तिकडं अहो पैसे तिकडं झालं काय म्हणले. अरे काय म्हणलं तुमचे माणसं पैसे मागायला आले तर काय त्यांची भाषा काय ते आमकं काय झालं. अरे असं असं हे म्हणलं तोडून पिटून देऊ काय आमकं. शेठजी कुठं त्यांच्या नादी लागता म्हणले. अरे दोन्ही पोरं माझ्या पोटाखाली आलेत. आता याला पोटाखाली म्हणजे काय माहितीच नव्हता. ते म्हणलं पोटाखाली म्हणजे अहो म्हणला शेठजी जसं काय तू मेले तुमच्या बायकून जसा नवरा केला म्हणला. मिळाल का बेकात आहे. स्वरभंगा रडक्या तोंडाने जसं म्लान चेहरा तसा स्वरभंगा म्हणजे आपला स्वरहीन हा अत्यंत दीनवाणी चेहरा करून मागावं लागतं. गात्रस्वेद हा ज्या कालामध्ये गात्रस्वेद गात्र म्हणजे अवयव त्या अवयवाला सगळा घाम आयला असला पाहिजे. शिदंतिम गात्राने मुखांची परिशुष्यती भगवंतानी त्या भगवंताच्या पुढे अर्जुनाने सशस्त्र चापम शोक संविघ्न मानस हा सगळं दिलं टाकून हात जोडे देवा. तो काय करत होता याचना करीत होता देवा मला तू सोड. हे का सांगतो मला याचना ज्यावेळी केल्या जाते त्यावेळी हे शरीरावरती चिन्ह आपोआप उमटतात. एक तो भयग्रस्त असतो. तो भयग्रस्त असतो. त्याचे हातपाय थरथर कापत असतात. त्याचा स्वर असा भंग झालेला असतो आणि त्याचा चेहरा म्लान झालेला असतो. तर हे का करायचं असतं ते मग तुकाराम महाराजांनी याचना केली त्याकरता हे केलं हो हे केलं होतं. हे का केलं होतं हे भगवंताला पाना फोडण्याकरता एवढं सगळं करावं लागतं. विठाल विठाल म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ठाकलो से द्वारी उभायाच भिकारी उभायाच भिकारी उभायाच भिकारी ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी. तुकाराम महाराजांनी कशाचं रूप घेतलं भिकाऱ्याचं घेतलं का नाही भिकाऱ्याचं होय न भिकारी पंढरीचा वार करे हाची माझा नियम धर्म. हे का सांगतोय हे ह्यातून आपल्याला शिकायचंय. त्या महादेवाच्या मंदिराचे दार बारके का असतात कारण त्या मंदिरात शास्त्राला माहीत होतं हे उद्धटराव वर तोडून खाली पिंड पण तोडायला बसले ते. त्याच्या काळात त्याचे मुंडकं खाली वाकून जावं लागतं ते. तसं देवाकडे जा आणि भिकारी होऊन जा. श्रीमंतीचा थाटा दाखवू नका तिथं. जातो एवढा मोठा हार घेऊन मग तिथं पैशाचा विंडा काढितो मग चाळीतून मग ते देवान एक फाटकी 10 रुपयाची नोट काढितो देवान ओवळीतो. आता त्या देव म्हणजे 10 रुपयात मिळतो का देव म्हणजे काय फुकटचा आहे का देव म्हणजे तुझा का धाकटा सासरा आहे तो. तो काय करतो तू कर. अरे सगळं जगतपती तो लक्ष्मीपती तो. त्याच्या पुढे याचक म्हणून जा. काय करा मुकमलान करा हीन स्वर करा स्वराची हीनता करा गरीत गात्र व्हा. आणि महत भयम जशी एखादी बाई पुरात पडली एखादी बाई किंवा मनुष्य त्या जळीत कांडामध्ये अडकला किंवा एखादा सिंह वाघ मागं लागला किंवा एखाद्या सर्पाच्या वेड्यात सापडला तर तो माणूस काय करतो. ह्या 4 गोष्टी त्याच्यावर होत्यात की नाही. तो चेहरा वाचवा त्याचा चेहरा भंग होतं चेहऱ्याचा. त्याचा स्वरहीन होतो की नाही स्वरहीन होतो. गात्रगलित होतात की नाही आणि घाबरलेला असतो की नाही. मग तुकाराम म्हणतात मी घाबरलोय यमाच्या काचट्याला आणि जन्मृत्यूच्या फेराला मी फार भयम मी अत्यंत भयभीत झालेलो आहे. मी भयभीत झालेलो आहे. माझे गात्र गलित झाले आहेत. माझा स्वर अत्यंत हीन झालेला आहे.
माझा चेहरा म्लान झालेला आहे. आणि म्हणून देवा तू मला या कर्मापासून माझं सोडवे दातारा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा मन सोडवी दातारा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा. पण तुकाराम महाराजांनी इथं याचना केली का नाही? मग याचना करत असताना एवढ्या गोष्टी कराव्या लागतील का नाही? आणि म्हणून परमार्थामध्ये येताना तुकाराम महाराज म्हणतात संतापाशी बहु असावी मर्यादा आणि फलकटाचा धंदा ऊर फोडी. संताजवळ जाताना, भगवंताकडे जाताना, परमार्थाकडे जाताना सगळं आपली विद्या, आपली संपत्ती, आपली शक्ती, आपलं रूप, आपली सत्याचा माज सगळं काढून टाकावं. आणि अत्यंत याचक होऊन जर तिथं गेलं तर नक्की आपल्या पदरात काहीतरी नक्की पडू शकतं. पण जर का एखादा अहंकार घेऊन गेला भगवंताकडे, भगवान आपल्याकडे पाहत नाही. पण भानगड अशी आहे, निसर्ग इतका वाईट आहे, जीव इतका स्वार्थी वाईट आहे महाराज. ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. कोणती विद्या असेल, संपत्ती असेल, किंवा शक्ती असेल, किंवा सत्ता असेल, तर तो अहंकार त्याच्याबरोबर त्याचा घोडा बनवतो. मनुष्य BA MA झाला, एखादा MD झाला, डॉक्टर झाला, त्याची भाषा बदलते, त्याचं चालणं बदलतं, त्याचं बोलणं बदलतं. बदलते की नाही? आईबाप पुढे थोडं बाप दाखवायला सुरुवात करते, गाढव त्याच्या आईचं गाढव दाखवत नाही. तो निसर्ग आहे, तो निसर्ग आहे. रोजचा माणूस असतो द्या, निवडून जर आला तर तिची भाषा तुम्ही पहा. सत्तेचा माज घुसतो आतमध्ये. मग ते काय काय घुसतं आतमध्ये, हे आपले धोके आहेत. परमार्थाला हे फार मोठे धोके असतात आपले. मग जसा एखाद्याला सत्तेचा अहंकार चढतो, दंभो दर्पोभिमानश क्रोध पावर, 6च गडी आहेत ते, 6च गडी आहेत. म्हणजे दैवी संपत्ती 26 आहेत आणि ते आसुरी संपत्ती फक्त 6च आहेत. पण तरी 6नी सगळ्या जगाला उलथं पालथं केलंय आणि देवापासून फार दूर घेऊन जातात. दंभहा दर्पहा, दंभो दर्पो अभिमानहा, हे सगळ्या गोष्टी. मग आपल्याला देवाकडे जायला जातो आपण, मग बऱ्याच वेळा सत्ता असल्यानंतर तो रांगेत जाईल का हो? सत्ता असते काय काय कोणाला तुडील तो तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही, बरोबर आहे का नाही? आणि संपत्ती श्रीमंती असेल कसा जाईल तो? केवढा हार, मग काय तो काय घेऊन जातो ते तुम्ही लक्षात घ्या, श्रीमंतीची गोष्ट. आणि अंगात शक्ती जर असली तर तो याला घासंडी देईल, त्याला घासंडी देईल, रे माग करतोय की नाही? ते काय ते त्या शरीरातल्या शक्तीवरती, शरीराच्या शक्तीला त्याने घोडा बनवलं. कोणी? त्या अहंकाराने. आणि घुसलात सत्तेचा त्याने घोडा बनवलं आणि आत घुसतो. विद्येला तो घोडा बनवतो, तो आत घुसतो. मग तसेच एखाद्या रूपाचा अभिमान असतो, एखादा मी विद्वान आहे याचा पण अभिमान असतो, मी फार सुंदर आहे याचा पण अभिमान असतो. आणि मग याच्यात याचना हरून जाईल ना. याचना कशी करणार तुम्ही? हे सगळे याचनेला खूप आडवे गुण येतात. त्याकरता भगवंताकडे, कीर्तनाकडे, महाराज संताकडे जात असताना पहिले आपले सगळे जोडे बाहेर काढून ठेवावेत. तुम्ही आता ते जोडे घेऊन जरी आले, तुम्हाला कोणी शिक्षा करणार आहे का? काय भगवान पिंडीतून उठून किंवा मूर्तीत येऊन तुम्हाला काय कान पकडणार आहे का? तो नाही. किंवा एखाद्या महाराजजवळ जरी गेला तुम्ही, आता आम्हाला येत ते असं आहे, काय महाराज कसं काय काय नाही बरं चाललंय, कसं काय आज काय आहे का नाही कोणी इकडं? नाही काय नाही आज बरं आज नाही गेलं कीर्तनाला? बरं नाही गेलो, आज 9 तारीख आज. बरं चालेल. तेवढ्यावर थांबवतो. काय येतो जवळ आला का रपकन पाठीत टाकीतो, जय हरी, कोणीकडे गेलती? अरे काय मान मर्यादा, काय मान. संतापाशी बहु असावी मर्यादा आणि फलकटाचा धंदा फोडी. आता त्याची तुम्हाला लय गमती सांगितली असते, पण नको ते वेळ घालायला त्याला. याचं तात्पर्य काय होतं ते, यात कोणाचे काय बाग गेले, ज्याचे त्याने अनहित केले, तो दोष, त्याला काय म्हणतात प्रत्यवाय. ह्या गोष्टी सहजरित्या मंदिरामध्ये ह्या गोष्टी सहजरित्या जातात. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, याचना करायची भगवंताकडे. याचना केली
तर मग त्याला काहीतरी मिळतं. मग हे व्यवहारातले मी आपल्याला उदाहरणं काय सांगितले, भगवंताकडे असंच करावं लागतं. मुखमलान, स्वरहीन, गात्र गलित, महात भीतीने देवा मी भयभीत झालो, आणि तुम्हाला मग हे दे ते काय दे, हिचे दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा वगैरे वगैरे. आपल्याला जे मागायचे सेवाच मागतो, दुसरं काय मागतो आपण. आणि म्हणून याचक बनून गेलं तर याचक बनून गेल्याच्या नंतर त्याला करुणा येते, आणि मग तो ते आपल्याला तो पाहिजे तो देतो. मग तुकाराम महाराज म्हणतात, मी या उलट एका अभंगात महाराजांनी भगवंताशी भांडायला सुरुवात केली. महाराज म्हणले, मी जर याचक नाही झालं तुला कोण खाईल म्हणले, तुला कोण खाईल, आहे का नाही. असतात ना तसे काय. एक जण भीक मागायला गेला, मागतच होता तो, याचनाच करीत होता. ते म्हणला, मालक अहो लई भूक लागली काहीतरी द्या. तो लय इथं आमच्याकडे काय द्या, चल पुढे, भाकरी बिकरी नाहीत म्हणले तर. पण मालक म्हणला, मग एखादी चप्पल द्या म्हणला. अरे येड लागलं काय तुला, चप्पल पण काय नाही, पळ येतो. बरं म्हणलं, मग एखादा शर्ट असला तर फाटका पिट, नाही शर्ट बिट काय नाही म्हणला. बरं मग एखादा बनेल द्या म्हणला. तुला नाही म्हणून सांगतो ना म्हटला. बरं म्हणलं एखादी टोपी द्या म्हणला, फटके का द्या ना बोजा, टोपी द्या. तुला सांगितलं नाही, काहीच नाही तुमच्याकडं, माझ्याकडं काही नाही, निघ इथून, शेवटी तुमच्याकडे काय नाही. मग चला माझ्याबरोबर. तुम्हाला कुठं तुमच्याकडे काहीच नाही, चला माझ्याबरोबर भीक मागायला, दुसरं काय करता. मग अशा कालामध्ये दात्याचं दातृत्व. महाराज म्हणतात, जरी मी पतित नव्हतो देवा तरी तू कैसी तरी तू पावन कैसा तेव्हा. मी जर पतित नसतो तुला पावन तू कोण देईन रे. म्हणून माझे नाम आधी, मग तू पावन कृपानिधी. अरे तुला देवत मीच जर नसलो. महाराज म्हणले, झाडी कल्पतरूचं झाडी. आता कल्पतरू झाडाखाली जर मागणारा गेलाच नाही, त्याला कुत्रं खाईल का कोणी. परीस असतो परीस. मग परीस असतो, त्या परिसाला जर लोखंड नाही लावलं, परी दगडच राहतो ना. मग त्या परिसाचं महत्व कोणामुळे, ते लोखंडामुळे. आणि कल्पतरूचं महत्व कोणामुळे, मागणाऱ्यामुळे. मग तसं तुझं महत्व कोणामुळे, आमच्यामुळे आहे ना. मग तू जरा शांत होय, आणि आमच्याकडे बघ ना तू. हे याला प्रेमाचं भांडण म्हणतात. महाराज म्हणतात ऐक पांडुरंगा एक मात, काही बोलणे आहे एकांत. आणि जवळ घेतलं कानात, म्हणले का रे तू देव झालं, आगाऊपणा करतो का म्हणले. आम्हाला जर आमचं संचित चारतंय, आम्हाला तरुण जायची शक्ती आहे, तू देव काय झक मारायला झाला काय. पण कानात म्हणले, मोठ्या नाही म्हणायचं ते. हे प्रेमाचं भांडण. देवा मी जर पतित नसतो तर तू कस काय पावन झाला असता, तुला कोण देव म्हणलं असतं. म्हणून माझे नाम आधी, आणि मग तू पावन मग तू पावन कृपानिधी. असं आहे. लोहा परिसा काय, हा तर नाहीतर दगड जायचा, कारण लोहमय मा परिसा, नाही तरी दगड जायचा. महाराज म्हणतात, तुका म्हणे मा कल्पतरू मान पावे. असं आहे. तुका म्हणे भावे आणि कल्पतरू मान पावे. म्हणजे कल्पतरूला दाता असतो, आपलं मागता असतो, म्हणून कल्पतरूचं महत्व. लोखंड असतं आणि म्हणून परिसाचं महत्व. तसा मी आहे, मी पतित आहे, आणि म्हणून तुझं दातृत्वाचं महत्व. आणि म्हणून प्रसन्न हो आणि मला दे. असं दात्याची गोष्ट असते. आणि म्हणून याचना असते, तर याचनेतली ही गोष्ट असते. मागणीमध्ये कोणताही रंगडा ढंगडा नसतो. मागितलं त्या कालामध्ये भगवान अगदी कोणालाही मागायला जातो, त्या काळात मागणं करत होतो. मागण्यामध्ये ही गोष्ट नसते, पण याचनेमध्ये ह्या गोष्टी असतात. याचनेपेक्षा करुणेत अजून काही वेगळ्या गोष्टी असतात. करुणा भाग करत असतो त्या काळात. आणि विनंतीची गोष्ट कशी असते, विनंती सरळ साधी असते. ती विनंती सर्वत्र शब्द चालतो, व्यवहारातला शब्द आहे तो. तुकाराम महाराज मज भाव प्रेम दे प्रीती, गुणनाम वर्णवया सुते. आणि विघ्ना सोडवणी हाती, विनंती माझी परिसावी. हे अगदी सरळ सोप्या. तिथं काही चेहरा बदलायचा नाही, स्वर बदलायचा नाही, गयावया करायचे नाही. विनंती असते तिथं काही फरक करायचा नसतो.
सरळ विनंती असते ते, देवा ऐक हे विनंती, देवा ऐक रे ही विनंती, मज नको ही मुक्ती, तया इच्छा गती हेची सुख आगळे. अनेक ठिकाणी विनंती केलेली असते. तर विनंतीमध्ये काही हे नसतं. मागणी ही अशी मागणी विशिष्ट विषय असतात आणि करुण याचनेमध्ये मात्र हे विषय येतात आणि करुणेत अजून वेगळे विषय येतात. तर करुणामध्ये काय काय करावं लागतं ते उद्याच्या कीर्तनात सांगणार आहे. विठोबा रखुमाई.